नमस्कार, आप देख रहे हैं श्रेय टीवी। देश हित की बात, मैं हूं आपके साथ साक्षी। 2018 से अवैध तरीके से चल रहा स्कूल सरपंच के गंभीर आरोप कार्रवाई की मांग से बचा हड़कंप। महाराष्ट्र के रत्नागिरी जिले से शिक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े करने वाला मामला सामने आया है। मंडणगढ़ तहसील के वेशवी शिपोले गांव स्थित इनामदार पब्लिक स्कूल वर्ष 2018 से कथित रूप से बिना वैधानिक अनुमति के संचालित होने के आरोप लगे हैं। मामले को लेकर स्थानीय सरपंच ने भी निष्पक्ष जांच और सख्त कार्रवाई की मांग की। आखिर क्या है पूरा मामला, देखिए श्री टीवी की यह खास रिपोर्ट। आरोप है कि वेसवी शिपोले स्थित इनामदार पब्लिक स्कूल वर्ष 2018 से कथित रूप से नियमों के विरुद्ध संचालित किया जा रहा है। उनका दावा है कि इस संबंध में जिला परिषद रत्नागिरी के शिक्षा अधिकारी द्वारा स्कूल को बंद करने की सिफारिश वाला पत्र भी जारी किया जा चुका है। इसके बावजूद अब तक संबंधित विभाग की ओर से कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। मामले को लेकर शिकायतकर्ताओं ने कोल्हापुर के शिक्षा उप संचालक को भी ज्ञापन सौंपकर पूरे प्रकरण की जांच कराने और आवश्यक कार्रवाई की मांग की है। उनका कहना है कि यदि नियमों का उल्लंघन हुआ तो जिम्मेदार लोगों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जानी चाहिए। स्थानीय सरपंच ने भी इस मामले में गंभीर सवाल उठाते हुए कहा कि शिक्षा जैसे संवेदनशील क्षेत्र में किसी भी संस्था का संचालन पूरी तरह नियमों के अनुसार होना चाहिए। यदि अनियमितताएं सामने आती हैं तो निष्पक्ष जांच कर दोषियों पर कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। यदि विद्यार्थियों के भविष्य से कोई खिलवाड़ न हो। हालांकि इन आरोपों पर संबंधित स्कूल प्रबंधन की ओर से अब तक कोई अधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। ऐसे में अब सभी की निगाहें शिक्षा विभाग और जिला प्रशासन पर टिकी हैं कि इस मामले में जांच और कार्रवाई कब तक होती है। श्री टीवी क्राइम ब्यूरो चीफ रत्नागिरी सरफराज महालुंकर की खास रिपोर्ट श्री टीवी से। नमस्कार, मी आनंद दिवाकर भाटे, मुक्काम पोस्ट वेसवी, तालुका मंडणगड। मी ग्रुप ग्रामपंचायत वेसवीचा विद्यमान उपसरपंच आहे। 17 ते 22 मी ह्या ग्रामपंचायतीचा सरपंचही होतो। आमच्या वेसवी गावात इनामदार पब्लिक स्कूल या एका नावाने एक अनधिकृत शाळा 2017 पासून इथे 16-17च्या दरम्यान उघडली गेली। त्या शाळेच्या विरोधात मी 2017 सालात सुद्धा प्रशासनाकडे उपोषणाला बसून दाद मागितली। कारण जेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे लोकांची फसवणूक करून युडाईज नंबर वगैरे तेव्हा काही नसताना ही शाळा चालवली जाते, म्हणून मी तेव्हापासून उपोषणाला बसलो। तेव्हापासून प्रशासनाने मला लेखी आश्वासनं दिलेली होती की संबंधित ह्या संस्थेवर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन देणार नाही। परंतु आज 26 साल आलं तरीसुद्धा ती शाळा अनधिकृतपणे चालू आहे। त्या शाळेच्या बाबतीत परत 2024 सालात बानकोट येथील मुनीर खान साखरकर सर आणि बाकी तिथले काही ग्रामस्थ जे इथल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांची ज्यांना काळजी आहे अशा लोकांनी सुद्धा याच्यावर आवाज उठवून माझ्यासोबत उपोषणाला बसले होते। तेव्हासुद्धा गट शिक्षणाधिकारी तत्कालीन मंडणगड जे शिंदे साहेब होते, त्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी गट शिक्षण विभाग रत्नागिरी माध्यमिक यांना सुद्धा लेखी अहवाल तेव्हा पाठवलेला होता की या संस्थेवर जे सगळं संस्थेचं जे अनधिकृत आहे RT ॲक्टनुसार कोणत्याही तिथे सुविधा नाहीत, सगळं त्याच्यात नमूद केलेलं होतं। आणि मुळात त्या संस्थेची परवानगी ही बाजूला 7 किलोमीटरवर असलेल्या शिपोळ या गावासाठी घेतलेली होती आणि ती सुद्धा डायरेक्ट मंत्रालयातनं ती परवानगी आलेली आहे। गट शिक्षणाधिकारी रत्नागिरी, उपसंचालक कोल्हापूर, संचालक पुणे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा या संस्थेचा प्रस्ताव सुरुवातीपासून दिलेला नाही, कोणीही याची शिफारस केलेली नाही। आणि असं असताना माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत की ज्या 5वी 6वीला किंवा 6वी ते 8वी 9वी 10वी यांना ज्या परवानग्या दिल्या जातात प्रत्येक वर्गाला नैसर्गिकरित्या, त्याच्यावर सुद्धा काही याच्यात माझ्याकडे लेखी पुरावे आहेत की ज्याच्यात BO म्हणजे गट शिक्षणाधिकारी संगमेश्वर यांनी शिफारस केलेली आहे। एका पत्रात गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली यांनी शिफारस केलेली आहे। माझा प्रशासनाला मुद्दा हाच होता विचारायचा की प्रत्यक्षात ही शाळा वेशवीला चालू आहे। संगमेश्वर इथून साधारण 150 किलोमीटर आहे, दापोली इथून साधारण 70 किलोमीटर आहे। मग ज्या कार्यक्षेत्रात ती शाळा येत नाही तिथले BO त्याची शिफारस कशी करू शकतात? मग हे सगळं एकंदरीत सगळं बघितल्यावर असं दिसतंय की प्रशासनाला सर्व लोकांना मॅनेज करून हे जे धनदांडगी लोक आहेत त्यांनी इथल्या गोरगरीब जनतेला फसवून इथे हा धंदा चालू केलेला आहे, यांचा हा व्यवसाय चालू झालेला आहे। कारण जर शासनाचे निकष बाळगून जर त्या शाळेला मान्यता दिलेली नसेल तरीसुद्धा मग प्रशासन त्याच्याकडे डोळेझाक करत असेल तर 100% याला त्या प्रशासनाचा आशीर्वाद आहे आणि त्याच्याचमुळे अशा शाळा चालू आहेत। आत्ताचसुद्धा नुकत्याच झालेल्या अधिवेशनात अशा अनधिकृत शाळांबद्दल सुद्धा काही लोकांनी आवाज उठवलेले होते, परंतु प्रशासनाचाच आशीर्वाद असल्यामुळे अशा लोकांना अभय मिळतंय। तरी माझी एक विनंती आहे
आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आमचा आवाज हा मंत्रालयापर्यंत जावा, सरकारपर्यंत जावा आणि अशा अनधिकृत शाळांना उद्या कुठची दुर्घटना घडली तर त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार कोण? शासन घेणार आहे का? तेव्हा शासन हात वर करेल आणि सांगेल यांच्या परवानग्याच नव्हत्या, बरोबर. मग असं असताना आजच शासनाने याच्यावर पुढच्या काही घटना घडायच्या आधीच आजच याच्यावर पाऊल उचलून जर चांगल्या परवानग्या असलेल्या निकषात बसत असलेल्या शाळांमध्ये त्या मुलांना ठेवलं तर त्याच्यावर विद्यार्थ्यांचं याच्यात हित असं असेल आणि पालकांचं हित असेल, कारण पालकांना सगळ्या गोष्टी काही माहिती नसतात. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्याचं काम आपल्यामार्फत व्हावं अशी आपल्याला विनंती आहे.